एका आदिवासी मुलाला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून PhD मिळणं कसं शक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर एका वेगळ्याच प्रश्नात दडलंय. शिक्षण खरंच एखाद्या माणसाचं आयुष्य बदलू शकतं का? नमस्कार मित्रांनो, स्टोरी मित्र कमलाकर या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चला ऐकूया एका आदिवासी गावातून अमेरिकेपर्यंत पोहोचलेल्या मुलाची गोष्ट. स्वप्नांच्या मागे न थकता धावणाऱ्या प्रवासाची कथा. तो जन्माला आला एका छोट्याशा आदिवासी वस्तीमध्ये, इतक्या लहान गावात की त्याचं नाव सुद्धा नकाशावर दिसत नव्हतं. आणि त्या गावातलं आयुष्य म्हणजे रोजचा संघर्ष. मातीची घरं होती, पावसाळ्यात छप्पर उडून जायची. आणि शिक्षणाबद्दल बोलायचं तर तो फक्त पुस्तकात वाचलेला एक शब्द होता. गावात शाळा होती पण शिक्षक फारच क्वचित येत. 80-90 मुलांपैकी फक्त 3-4 जण 12वी पर्यंत पोहोचायचे. पुढील शिक्षणाचा विचार करणंही लोकांना मूर्खपणाचं वाटायचं. शंकरचे वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. आई घर सांभाळायची आणि लहान भावंडांची काळजी घ्यायची. दिवस कसे निघून जायचे हे कळायचं सुद्धा नाही, कारण आयुष्यात एकच ध्येय होतं, पोट भरणं. शंकर 11वीत असतानाच आयुष्याने मोठा आघात केला. शंकरच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्या दिवशी शंकर मोठा झाला. शाळकरी मुलगा अचानक जबाबदारीचं ओझं पेलणारा पुरुष बनला. आईने सुद्धा हार मानली नव्हती. ती रोज मजुरी करू लागली, 5 मुलांना सांभाळलं. पण एक गोष्ट कधीच संपली नाही, आणि ते म्हणजे शंकरचं शिक्षण. रात्री कंदिलाच्या उजेडात बसून तो अभ्यास करायचा. दिवसा शेतात जंगलात काम करायचा आणि रात्री मात्र पुस्तकं वाचत बसायचा. लोक म्हणायचे, हे सगळं करून काय मिळणार, शेवटी मजुरीच करायची आहे. पण शंकरच्या मनात एक आवाज होता, शिक्षणच आपल्याला इथून बाहेर काढू शकतं. प्राथमिक ते 12वी पर्यंतचं शिक्षण त्याने आदिवासी आश्रमशाळेत पूर्ण केलं. पुढे पदवीसाठी तो पहिल्यांदा गावाबाहेर पडला. शहर जणू त्याच्यासाठी वेगळंच जग होतं. भाषा, माणसं, विचार सगळं काही अनोळखी होतं त्याच्यासाठी. पण शंकर काही घाबरला नाही. तो शिकत राहिला, पडत राहिला, धडपडत राहिला, पण पुन्हा पुन्हा उभा राहत राहिला. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्याला कळलं, आपल्या समाजाची कथा कुणीच लिहित नाही. आदिवासी जमिनी, त्याचा इतिहास, त्यावर झालेला अन्याय, हे सगळं काही दुर्लक्षित होतं. आणि त्याच प्रश्नाने त्याला संशोधनाकडे नेलं. शेवटी अनेक प्रयत्नानंतर, असंख्य नाकारानंतर एक दिवस ईमेल आला. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन डिएगो, एथनिक स्टडीज PhD ऍडमिशनचा. त्या क्षणी शंकरच्या डोळ्यात पाणी होतं. कारण हा फक्त त्याचा विजय नव्हता, तो त्याच्या आईचा, त्याच्या गावाचा, त्याच्या समाजाचा विजय होता. पहिल्या 9 महिन्यांसाठी त्याला $71,000 फेलोशिप मिळाली. पण पैशांपेक्षा मोठी गोष्ट होती, त्याच्या आवाजाला जागतिक व्यासपीठ मिळालं. आज शंकर संशोधन करतो. आदिवासी जमिनी गैर आदिवासींकडे कशा गेल्या, गावातील आजी आजोबांच्या कथा, त्यांच्या वेदना, त्यांचा इतिहास तो जगासमोर मांडतो. शंकर फक्त PhD करत नाही, तो मार्ग दाखवतो, तो शिकवतो आणि तो सांगतो सुद्धा. शिक्षण हा एकमेव मार्ग आहे ज्यातून आपण समाज बदलू शकतो. मित्रांनो, नागरीपासून दूर असलेल्या एका छोट्याशा आदिवासी गावातून जगाच्या नामांकित विद्यापीठापर्यंतचा हा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो. परिस्थिती कितीही कठीण असली ना, तरी चिकाटी, जिद्द आणि शिक्षण तुम्हाला स्वप्नांच्या शिखरावर नक्की पोहोचवतात. मित्रांनो, तुम्हाला शंकरचा हा प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आणि आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह स्टोरी मित्र कमलाकर या यूट्यूब चॅनेलवर. ऐकत रहा स्टोरी मित्र कमलाकर. धन्यवाद.